हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण जय 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 जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम हरे 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 जय जय राम 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 जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम
कोणी की बोलली नारी कोणी की बोलली नारी कोणी की बोलली नारी विकता गोरस द्या विकता गोरस द्या विकता गोरस घ्या बनिहारी विकता गोरस घ्या बनिहारी देखिला डोळा बैसला देखिला डोळा बैसला देखिला डोळा बैसला देखिला डोळा बैसला तुझे वदने उजारी तुझे वदने उजारी आपुलियाचा विसरा आपुलियाचा विसरा बोला आपुलियाचा विसरा आपुलियाचा विसरा बोला गोविंद कळा कवतो गे गोविंद गळा कवतो गे अतका मने आसे जग अतका मने आसे हरि हरि नाई कान नाही कान नाही कान तय नाही देखिला डोळा बैसला देखिला डोळा बैसला देखिला डोळा बैसला देखिला डोळा बैसला तुझे वदने उजारी तुझे वदने उजारी घुमाए हरि जय जय हरि जय जय विठवान घुमाई जय जय विठवान घुमाई हरि जय जय हरि जय हरि जय जय राम हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय विठवान घुमाई जय जय विठवान घुमाई जय 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 विठवान घुमाई जय जय विठवान घुमाई जय 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 विठवान घुमाई जय जय विठवान विठवान घुमाई जय जय विठवान घुमाई जय जय विठवान घुमाई खाली वाका चाल करी खाली वाका चाल करी खाली वाका खाली खाली वाका तुम्ही हां चाल करी हला 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 तुम्ही म्हातारे झाले नाही म्हातारे नाही झाले तुम्ही हला जरा हला
वखवा झाला का टाळ टाळ झाले का तुम्ही हा आवाज हा टाळी टाळी
विठला 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 कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदानी उचारी आपुलियाचा विसर भोळा गोविंद कला कवतुके देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उचारी तुका म्हणे हासे जन तुका म्हणे हासे जन नाही कानते ठाई देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उचारी समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगननेत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलासम विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू व्रतमन मन तुझरे चरण संतांचिया तुझरे चरण संतांचिया तुझरे चरण संतांचिया रंगा करू व्रतमन तुझरे चरण संतांचिया तुझरे चरण स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरुचे तीन नमस्कार न्याता ओम नमः ज्ञानेश्वरा करुणाकर राजाला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सेवे लागी सेवक झालो तुमच्या लादलो चरणा तुमच्या लादलो निज चरणा तुमच्या लादलो निज चरणा
गोरस घ्या म्हणे हरी देखील डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी प्रस्तुत स्थळी प्रस्तुत प्रसंगी तुमच्यापुढे सेवेकरता या ठिकाणी असणारा निवडलेला अभंग गवळण प्रकरणातला अभंग तुमच्या पुढे सेवेकरता गायला विठ्ठला 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 ऐका 3 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह आपण या ठिकाणी साजरा केलाय पहिला 1 दिवसाचा होता काही काळ 2 दिवसाचा झाला आता माईच्या कृपा आशीर्वादाने 3 दिवसाचा झाला छोटस रोप लावलं होतं बरेच वर्ष होऊन गेले इवले रोप लावले द्वारी त्याचा वेलो गेला या ठिकाणी असणारा रोप आता त्याचा विशाल असणारा व्यापक असणारा वटवृक्ष निर्माण झाला ही सर्व कृपा त्या माईंची आणि माईंच्या ज्या सप्ताह निमित्ताने सेवेकरता या ठिकाणी हा गवळण प्रकरणातला अभंग तुमच्या पुढे मी सेवेकरता गायलाय सप्ताह 2 दिवसाचा असू द्या सप्ताह 3 दिवसाचा असू द्या सप्ताह 7 दिवसाचा असू द्या त्याची सांगता काल्याच्या कीर्तनानेच होते विठ्ठला विठ्ठला काही लोक म्हणतील काल्याची कीर्तनाने हो ज्ञानदेवांनी पंढरपूरला जावं दिंडी एकदा झाली दिंडीची सांगता करण्यासाठी सर्वांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जमावं कुठे जमावं एकच टाळी झाली टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानोबा गोपालासी लाया वाटी कोणाला लाया वाटल्या कोणाला गोपालांना चंद्रभागेच्या वाळवंटात जो काला झाला तो आज आमच्या आशीमध्ये होतो आम्ही भाग्यवान आहे विठ्ठला विठ्ठला काला 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 म्हणजे तरी काय 2 पदार्थांचं मिश्रण म्हणजे काला रामनामाचा खिचडी काला
जीवा शिवाचा ऐक्य तया नाम काला, जीवा शिवाचा ऐक्य तया नाम काला, आणि दही आणि लाही तया नाम काला. विठ्ठला 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 काला कशाला म्हणायचं? तो कामाने काला कोठे आवेल देखिला, कोठे आवेल देखिला, कोठे आवेल देखिला. तुका म्हणे काला आणि कोठे अभेद देखील. सर्वांचं एकत्रीकरण होणं, दोन पदार्थांचं मिश्रण होणं, त्याचं नाम काला आहे. आणि तो काला आपण आज या ठिकाणी असर करतोय. काळ्या करता गवळण फार सुंदर निवडली. एक लक्षात घ्या, माणसं भुलतात ती दोन ठिकाणी, म्हणजे गुंतले जातात दोन ठिकाणी. पहिले गुंतात ती प्रपंचामध्ये आणि दुसरी माणसं गुंतात ती परमार्थामध्ये. परमार्थामध्ये गुंतलेली माणसं त्याची फलश्रुती चांगलीच मिळते, पण प्रपंचामध्ये गुंतलेली माणसं त्याची फलश्रुती थोडीशी वाईट मिळते. आमचे काकड्यावाली मंडळी इथं बसलीत सर्व. मोहन बाबा असतील, आमचे दिलीप नाना असतील, संपत नाना असतील, ते काकड्यामध्ये रोज म्हणतात. आमचे शिंदे मामा असतील, काकड्यामधले म्हणजे संसारामध्ये फलश्रुती काय सांगतात? संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी, पाठी लागले ओढाळ, कौनावी शरण जाऊ, दृष्टी देईन निर्मल, धर्म जागो सदैवाचा, देव बरो बघार, अंधारा दृष्टी देतो, हे धर्म जागो सदैवाचा, देव बरो बघार, अंधारा दृष्टी देतो, प्रपंचातली माणसं भुलतात ते प्रपंचामध्ये, आणि परमार्थातली माणसं भुलतात ते कशामध्ये? तर परमार्थामध्ये. पण एक सांगा मला, प्रपंचामध्ये देवाच्या चिंतनामध्ये भुलून जाणं ते चांगलं आहे? प्रपंच गुंतू नको, पाये पडते से पापा. गुंतू नको, पाय बुडते से पापा. प्रपंच गुंतू नको, पाये पडते से पापा. प्रपंच गुंतू नको, काय गुंतले से बाबा. सावध होय बाबा, जय हो. सावध होय बापा, काळ लागला मापा. सावध होय बाबा, काळ लागला बाबा. सावध होय बाबा, प्रपंच गुंतू नको, काळ लागला मापा. सावध होई बापा, काळ लागला मापा. सावध होई बापा, काळ लागला मापा. प्रपंचामध्ये जर गुंतला ना म्हटले तर असंच आहे, आणि परमार्थामध्ये गुंतून राहिला तर म्हणले जीवनामध्ये सुख आहे. दादा एक बोलू का? माझ्या पुंजामाई थोडं सासरं वय झालं, आणि वय झाल्यानंतर आई वडिलांनी मनात विचार केला, आता पुंजामाईचं असं लग्न लावून दिलं पाहिजे. परंतु पुंजामाई प्रपंचामध्ये आसक्ती नव्हतीच, प्रपंच करावा अशी आसक्ती नव्हती. परमार्थामध्ये असं मन वेढलं गेलेलं, परमार्थामध्ये असं मन एका ठिकाणी असं चित्त लागलेलं. परमार्थामध्ये शिव शंकराची असरी पूजा करावं, रोज उठावं आणि माझ्या पुंजाईने म्हणावं, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम भजन करा, भजन करा, भजन करा. हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय. रामेश्वरा शिवा,
भगवान शिवशंकराच्या नामामध्ये भुलल्या. नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय. नामचिंतनाचा ध्यास लागला आणि प्रपंचामध्ये न गुंतता लग्नच न करता ज्यावेळी पाहुणे पाहायला आले, ननंदा असतील बाकीचे सर्व असतील, त्यांची धावपळ होती. पुंजाबाईने विचारलं आज काय भानगड आहे? म्हटले काही नाही, तुमचं लग्न जमवायचंय. पुंजाबाईने सांगितलं मला प्रपंचामध्ये आसक्ती नाहीये आणि तुम्ही जर माझं लग्न लावून दिलं तर म्हणले जो माझ्याशी लग्न करील त्याचा वंश खंडन होईल. म्हटले कोणी बोलावं? माझ्या पुंजाईने. वंशाचं खंडन होईल, वंश असणारा वशबूड होईल. आणि हा शब्द जेव्हा वापरला, आलेले पाहुणे निघून गेले. नंतर मात्र तिथून निघाल्या, कोपरगावी गेल्या, तपश्चर्या केली. नदीला भरपूर पाणी आलं मायबाप. विंचू असेल साप असेल जवळून गेले, पण साधू असतो, साधूला विंचू सर्प आणि नाग काय करताय मायबाप? जवळून निघून गेले, काही नाही. माझ्या पुंजाईने उलटे त्यांना आशीर्वाद देवा, म्हणजे जड जीवाचा सुद्धा उद्धार केला. कोणी? कोणी? पुंजाईने. कारण साधूचा अवतारच त्या करता असतो बर का. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीवा. जड जीवाचा उद्धार करण्याकरता संत अवतीर्ण होत असतात. विंचू असेल सर्प असेल सर्वांचा उद्धार केला. 12 वर्ष कोपरगावी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर कर्म करण्याकरता योग्य गाव सापडलं आणि त्या गावाचं नाव आहे जिथं पूर्वीच्या काळी घोडे बांधण्यासाठी असणाऱ्या पागा असायच्या. अश्व म्हणजे घोडा बांधण्याच्या पागा जिथं होत्या ते गाव असणारं आश्वी. आता हे आश्वी गाव याला पुराणामध्ये फार मोठं नाव आहे. पौराणिक याला असणारा वारसा आहे. आणि पवित्र आणि पुण्यभूमी जी सापडली, आश्वी सारखं स्थान सापडलं. आश्वी मध्ये आल्या आणि अनेक दिवस माझ्या पुंजाईने या ठिकाणी असणारं सुंदर कर्म त्या आश्वी मध्ये केलं. क्षीरसागर परिवार असेल, त्यांची बहीण असेल, मुलं बाळ होत नव्हते. आई साहेबांनी लांबूनच उदी द्यावी, तर 12 वर्षानंतर त्या ठिकाणी लेकूर झालं. ग्रंथामध्ये आपण सकाळीच वाचले. हा चमत्कार फक्त साधू आणि साध्वीच करू शकतात, दुसरं करू शकत नाही. 12 वर्षानंतर मुलं झाली. आता त्या काळामध्ये झाले हे काही नवल आहे, पण आमच्या दिंडीमध्ये 3 वर्षापूर्वी एकाला मुलगा झाला हे खरं नवल आहे. किती वर्षापूर्वी? 3 वर्षापूर्वी. जगदाळे नावाचं व्यक्तिमत्व. दिंडी चालली होती आळंदीला, रडत समोरून आली ती महिला आणि डोळ्यातून अश्रू होते. रडताना विचारलं ताई साहेब का रडता? महाराज 2 मिनिटं दिंडी घेता का? आम्हाला दिंडीच्या पत्रिकेत तुमचं नाव नाही, दिंडी घ्यायची कशी? ते म्हणले तसं नाही, तुमच्या पाया पडते, पण दिंडी 2 मिनिटं आमच्या घरी घ्या. 2 मिनिटं घरी दिंडी नेली तरी ती माऊली रडतच होती. तिला विचारलं आता का रडता? तिनं सांगितलं 14 वर्ष होऊन गेले लग्नाला, मुलं बाळ काहीच नाही, काय करायचं? आपल्या दिंडीतल्या काही महिलांनी नारळ घेतलं आणि पुंजाईचं नाव घेऊन ओटीमध्ये टाकलं. दुसऱ्या वर्षी जेव्हा दिंडी तिथं गेली, लहान लेकरू त्या माईच्या असणाऱ्या मांडीवरती खेळत होतं. हा चमत्कार माझ्या माईचा. एक सांगू, रुद्र साकार यज्ञ केला, पावन केले आश्वी गावाला. उदे भस्मसमय माधवेला, ते केले भक्तजनाला. आरती पुंजा मायेचे, तोरवीर माऊलीचे, कृपा असे महादेवाची. उदी भस्माचा महिमा दावला. आता ज्यांनी आरती म्हटली ते आजींचे आईंचे आसरे नातू आहेत. नातूच आहेत ना, नातू. 3ऱ्या पिढीतले वंशज, 3ऱ्या पिढीतले.
आईने या ठिकाणी असं उदी भाषमाचा महिमा दावला. अजून मानाचं नाही बोलत मी. साक्षात्कार घडलाय. ते मांढरे आजी दिंडीमध्ये होती, बरोबर आहे ना. पहिल्या वर्षी अंजनी तळ्याच्या पुढे दिंडी गेली आणि दिंडी गेल्यानंतर तिथं हनुमान चालीसा म्हणावा लागतो. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश्वर ती लोक उजागर, हनुमान चालीसा म्हणावा लागतो. पण त्यावेळी मला माहित नव्हतं हनुमान चालीसा काय झाला नाही. म्हातारी पडली, पार कोमातच गेली. बरोबर आहे ना, बरोबर आहे. कोमात गेली म्हातारी. 2 मिनिटं हले ना, बोले ना, चाले ना. आमची आत्या हुशार, तिनं हातात माती घेतली आणि त्यात डोक्याला लावलं आणि फोटोकडे पाहून पुंजाईच्या म्हटली, आई ही तुझी दिंडी आहे, कलंक लावायचा का चालू ठेवायची, तुझं तू पहा. 15 मिनिटांमध्ये म्हातारी पुन्हा जागी झाली. बरोबर आहे, चुकीचं नाही बोलत मी. अजून सांगतो, पहिल्या दिंडीचे साक्षीदार, पहिली दिंडी त्र्यंबकेश्वरला, कारण आदिनाथ गुरु ते कोण आहेत, निवृत्तीनाथ महाराज. त्यांची पहिली दिंडी काढायची ठरली. पहिल्या दिंडीला आपण त्र्यंबकेश्वरला गेलो. जाधव महाराजांची इथं मुक्काम झाला. प्रदक्षिणेसाठी दिंडी निघाली. चमत्कार काय घडला सर्व समक्ष आहेत, मी मानाचं बोलत नाही, सर्व सांगतात. तुम्ही येत ना, हा हे साक्षीदार आहे पहा. 70 ते 80 वारकरी आपल्या बरोबर होते. चमत्कार काय झाला, संपूर्ण दिंडीला नागदेवतेनं प्रदक्षिणा मारली. झाडावरती नागदेवता जाऊन बसली आणि पुन्हा नंतर लोक पाहायला गेले, कोणालाच दिसले नाही. अहो दुसरं तिसरं कोणी नव्हतं, माझी पुंजाईच होती. आजचं कीर्तन पुंजाईच बोलणार मी, दुसरं काही सांगणार नाही. विठाला विठाला अनुभूती आणि अनुभव देण्याचं काम माझ्या पुंजाईने केलं. का बरं, याचं एकच कारण आहे. माझी पुंजाई भगवत नाम चिंतनामध्ये मस्त होत्या, व्यस्त होत्या. आणि आपण मात्र संसारामध्ये मस्त आहे आणि व्यस्त आहे. कशामध्ये संसारामध्ये. म्हणून आपल्या जीवनामध्ये कायमची रडरडच आहे. त्यांचं उठणं, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं सुद्धा देवदेवच आहे. आणि आपलं उठणं, बसणं, बोलणं सुद्धा संसारच आहे. सकाळी उठलो ना आपण, काही लोक जुने म्हणायचे राम कृष्ण हरी. उठल्यानंतर आपण उठताना अगं आई आईन बाई, अगं बाई बाई, दिवसभर आई आईन बाई बाई चालू आपली. बरोबर आहे का नाही. संसारामध्ये दुःखच आहे. त्यांचं तसं नसतं. दिवस त्यांचा रामनामाने सुरुवात होतो. त्यांना म्हणायचं संत का, ते असणारे परमार्थामध्ये भुलले. विठ्ठला 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 आणि आई साहेबांचं जीवन जर पाहायला गेलं, मला वाटतं कृष्ण भगवंताचं जीवन आणि आई साहेबांचं जीवन हे काय वेगळं नाहीये. बरोबर आहे. कृष्ण भगवंत टोपलीमध्ये टाकले, टोपलीमध्ये घेतल्याने निघाले. यमुना नदी असरी तिला भरती आली. कृष्ण भगवंताने पाय खाली घेतला आणि आपला अंगठा अंगुष्ठ नदीमध्ये टेकवला. परिणाम काय झाला, सर्व पाणी बाजूला निघून गेलं. त्याही काळामध्ये असंच घडलं होतं. पढेगाव असेल, बेलापूर असेल, पाचेगाव असेल, पुणतगाव असेल, सर्व परिसर पाण्याने व्यापून गेला होता. आणि काही मंडळी बस म्हणायचे सकाराम दादांचं कुटुंब गेलं, सकोबाईंचं कुटुंब असं गेलं. ते म्हणले आता त्या ठिकाणी पाहायला नाही मिळणारच नाही. म्हटले ठोकोबाईंचं कुटुंब गेलं. आणि प्रसंग असा घडला, तोपर्यंत त्या माऊलीला दिवस गेलेले होते. 7व्या महिन्यामध्ये आई साहेब उदरामध्ये होत्या. कोणाच्या? त्यांच्या आईच्या. उदरामध्ये असताना लोक म्हणले आता कोणी जगू शकत नाही. ते दोघं तर गेलेच. म्हणले झुपडी वाहून गेली, सर्व वाहून गेलं, नाही जगू शकत. पण परिणाम काय झाला, जेव्हा पाणी वाढत होतं, वाढता 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 पुंजाई आई साहेबांच्या आई त्यांच्या गर्भाला पाणी त्या ठिकाणी असायला लागलं. म्हणजे पुंजाईचा स्पर्श त्या ठिकाणी झाला. आणि नदीनं सुद्धा आपली जी पातळी आहे त्या असर सोडून पुन्हा खाली जावं, म्हणजे पूर सुद्धा ओसरावा. ही ताकद माझ्या पुंजाईची. विठ्ठला 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 मला वाटतं कृष्ण जीवनाशी माझ्या पुंजाईचं साम्य आहे. कोणाच्या जीवनाशी? कृष्ण जीवनाशी माझ्या पुंजाईचं साम्य आहे. मग तसा आजचाही दिवस हा काल्याचा आहे.
कारण पहिल्यांदा पुंजाईच्या बाबतीत बोललंच पाहिजे आणि काल्यावरती थोडस बोललं पाहिजे, अनुषंगाने बोलतो. कृष्ण भगवंताचा अवतार झाला, बुधवारचा दिवस, रात्र होती आणि अशा पर्व काळामध्ये अयोनी संभवी नाही काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. नामयाचा स्वामी प्रगटला आणि तो स्वामी पाहण्यासाठी हा स्वामी त्या ठिकाणी सर्वासिक पाहता पहिल्यांदा प्रकट झाला तो मथुरेमध्ये. मथुरेतून त्या ठिकाणी उचलला आणि कुठं नेला, गोकुळामध्ये. आज आपल्याला कीर्तन करायचंय कसं, शिळी जसे शेंडे शेंडे खाती ना, दोन्ही अंगाने कीर्तन करायचं, हे पूर्ण करायचं आणि ते पूर्ण करायचं. कर्मधर्म सोयगानं टोपलीमध्ये कृष्ण भगवंताला घेतलं, यमुना नदी असताना पार केली, कृष्ण भगवंताला तिथं ठेवलं आणि बाकीचे मात्र इकडे जेव्हा येत असताना वसुदेवानं काय केलं, ती असताना माया होती ना, माया ती टोपलीत घालून इकडं आणली. इकडं माया रडायला लागली, क्याहा 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 करून रडायला लागली. कंसाला कळालं का ज्याच्यामुळे आपला वध होणार ती जन्माला आलंय वाटतं, धरलं गरगर गरगर फिरवलं, मारणार त्या क्षणी माया सटकली. माया हातामध्ये नाहीच आहे आणि माया इतकी खतरनाक आहे, चांगल्या चांगल्यांचं पतन करणारे कोण आहे? इंद्रचंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी, अरे नारद की तो बनी नारदी ऐसी नौबत गाजे. झटका जब माए का डुबाया बर्बाद सबका, झटका जब माए का डुबाया बर्बाद सबका, जब माए का डुबाया बर्बाद सबका, झटका जब माए का डुबाया बर्बाद सबका. इंद्रचंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है, इंद्रचंद्र को क्या क्या भया सबको मालूम है. नारद की तो बने नारदी, नारद की तो बने नारदी, ऐसे नौबत गाजे. झटका जब माए का डुबाया बर्बाद सबका, झटका जब माए का डुबाया बर्बाद सबका, झटका जब माए का डुबाया बर्बाद सबका, झटका जब माए का डुबाया बर्बाद सबका. झटका अजब माये का डुबाया परमर्थ सबका. मायेनं झटका दाखवला, वरती निघून गेली. सांगते अरे मला काय मारतोस कंसा, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला, माझ्या अगोदर जन्माला. आता कंस मात्र घाबरायला गेला, घाबरूनच गेला आणि तिकडं गोकुळामध्ये आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. आणि मग लगबग लागली, गवळणींची लगबग सुरू झाली. कशासाठी? कृष्णाला पाहण्यासाठी. पहिली गवळण गेली आणि तिनं कृष्ण पाहिला, इतका सुंदर होता, इतका सुंदर. देखिए जय हो जय हो. सावला देखिए कस काय वाटलं ऐकायला? चांगलं वाटलं? जरा टाळी तरी द्या. तुम्हाला एक सांगू का, हे जे इकडे माग उभे राहिलेत ना म्हणायला, ही सुद्धा कृपा पुंजाय माईचीच आहे. ही सुद्धा कृपा कोणाची आहे? पुंजा माईचीच आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेही जरी गेले, एक 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 चाल जरी म्हटला तरी टाळी पडते. ही कृपा माझ्या आईची आहे. विठ्ठला विठ्ठला ऐका 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 ऐका. गवळणची लगबग झाली,
पहिली गवळण गेली आणि तिनं पाहिलं सावळा देखिएला आनंदाचा, तिने आनंदाचा पुराला, तिने आनंदाचा पुराला सावळा देखिएला आनंदाचा. ऐका, ती पहिली मागे फिरली आणि दुसरी तिथं गेली. दुसरी म्हणली कसा आहे ग तो दिसायला? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, सुकुमार मदनाचा पुतळा, राजकुमार मदनाचा पुतळा. रवि जजी गळा लोपलिया, रवि जजी गळा, रवि जजी गळा लोपलिया. कस्तुरी मरबत चंदना जीवोनी, कस्तुरी मरबत चंदना जीवोनी. कसाय म्हणले दिसायला? राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकला रवी शशिकला लोपलिया लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. एकदा आमच्या बाबांसाठी टाळे वाजवा. फार गोड अशी पिटी वाजवली बरं का. धन्यवाद देतो. विठ्ठला 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 विठ्ठला. दुसरी गेली, तिसरी मागून पळत पळत आली. अगं म्हणले कसाय 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 सांग तरी मला. नंदाचा लाला कसाय म्हणले, बालकृष्ण कसाय म्हणले मला सांग तरी. तिनं पण या ठिकाणी असताना गोड सांगितलं बरं का, गोड दिग्दर्शन केलं. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. एकाने गुंडले बकराचा, काने गुंडले बकराचा, बकराचा सुकुमार, रूप सावळे रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मकराकार 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 सुकुमार, रूप सावळे सुकुमार. अशा कृष्णाचं सुंदर असं रूप पाहिलं आणि मग असं तो कृष्ण थोडासा असं वाढायला लागला. काही काळानं आमचा कृष्ण थोडस शॉर्टकट मध्ये मी बोलतोय, पुढे पुढे चालतोय. माझा कृष्ण असर रांगायला लागला आणि रांगताना असर त्याचे हात जमिनीवरती पडायला लागले. एक मिनिट, ज्यांना पावली खेळायची उभं राहून पावली खेळली तरी चालेल बरं का. उभं राहून हा हा. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान रांगत, रंगण रंगणात तो म्याद किलासया, रंगण रंगणात तो म्याद किलासये. तळवे तळ हात टेकीत,
मावशी धन्यवाद. टाळी वाजवा जरा यांच्यासाठी. तुम्हाला सांगू का दादा, इकडं तिकडं दुसरीकडे आनंद लुटण्यापेक्षा इथं कीर्तनात आनंद लुटा. हे कीर्तन इथं आनंद लुटण्यासाठी आहे. नाच कीर्तनाचे रंगी, नाच कीर्तनाचे रंगी, नाच कीर्तनाचे हे नाच कीर्तनाचे रंगी, नाच कीर्तनाचे रंगी, नाच कीर्तनाचे. ओ रणदीप लावू जगी, रणदीप लावू जगी, हे नाच कीर्तनाचे रंगी, नाच कीर्तनाचे रंगी, नाच कीर्तनाचे रंगी, रणदीप लावू जगी, नाच कीर्तनाचे रणदीप लावू जगी, नाच कीर्तनाचे रंगी, रणदीप लावू जगी. वा वा धन्यवाद. बसा बसा बसा. वा नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. अहो कसं आहे माहिती आहे का, जेव्हा आम्ही वृंदावनला जातो, आम्ही अयोध्येला जातो, आम्ही काशीला जातो, तिथं गेल्यानंतर हाच आनंद खरा असतो. कथेमध्ये उभे राहून सारीच्या सारी पावली खेळतात, हा खरा आनंद आहे. नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. इथं पुंजाईच्या प्रांगणामध्ये हे प्रांगण काय वेगळं नाही. आश्वी जरी असेल, आज या आश्वीची अयोध्या आणि आश्वीची आज आळंदी झाली. आळंदी काय झाली. अवघे गरजे पंढरपूर, चालला 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 नामाचा गजर. सर्वांनी टाळी वाजून भजन करा. पुंजाई माऊली माझी, पुंजाई माऊली, हे पुंजाई माऊली माझी, हे पुंजाई माऊली माझी, पुंजाई माऊली, हे पुंजाई माऊली माझी, पुंजाई माऊली, हे पुंजाई माऊली माझी, पुंजाई माऊली, हे इंद्रायणी काजल बोले पुंजाई माऊली, प्रवरे काजल बोले पुंजाई माऊली, आळंदीचे ज्ञानोबा बोले पुंजाई माऊली, पैठणचे एकनाथ बोले पुंजाई माऊली, देहूचे तुकोबा बोले पुंजाई माऊली, पुंजाई माऊली माझी, पुंजाई माऊली, हे पुंजाई माऊली माझी, पुंजाई माऊली, हे पुंजाई माऊली माझी, पुंजाई माऊली, पुंजाई माऊली माझी, पुंजाई माऊली. कीर्तन आपलं असंच चालू राहणार आहे. फक्त 5 मिनिटे ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले त्यांच्याकरता एक 5 मिनिटं आपल्याला द्यायचे. कोणी उठायचं नाही. इथंच बरोबर वेळेत मी कीर्तन उरकून घेणार आहे. 9ला 5 मिनिटं कमी असतानाच कीर्तन मला उरकून घ्यायचे. तोपर्यंत चला. यस. पुढच्या त्यांच्या भावी आयुष्यासाठी पुंजाईंचा आशीर्वाद. या पंक्तीचा 4 वेळा कार्यक्रम त्यांनी व्यासपीठावर येऊ. संतोष साळवे यांचा सत्कार. दगडू पाटील दुगिया यांचा सत्कार श्रीयुत वाळेकर सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. बहुमोल अशी मदत केली त्याबद्दल उत्सव कमिटीतर्फे आपला जर मनोज नसेल तर, आणि शरद भडकवाड यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं. त्यांचा हरिपाठ हे चे प्रतिनिधी म्हणून श्रीयुत मोहन बाबा सत्कार शरद सोनवणे करतील. सर्वात मोलाचं योगदान कार्यकर्त्यांचं जरी असलं पण मला हे मान देता कामा नये. बालब्रह्मचारी साध्वी पुंजामाई देवस्थान जन्मभूमीच्या वतीने आणि त्यानुसारच मंदिराचं काम होणार आहे. तर हितेश सोनवणे याचा सुद्धा या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे. हितेश इथे नसेल तर त्याच्या घरातलं जर कुणी ऐका 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 ऐका. फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये आपल्याला उरकते घ्यायचंय. एकदा ह्या तरुण मित्र मंडळीसाठी सर्वांनी टाळी वाजवा.
ह्या तरुण मित्रमंडळीचा अट्टास इतका सुंदर आहे. मागल्या वर्षी देवगडला, तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही, आश्वीचं नाव घेतलं रे घेतलं की बाबा थोडेसे आश्रमात निघून जायचे. बरोबर आहे, चुकीचं नाही ना बोलत मी. आश्वीचं नाव घेतलं की बाबा मागे निघून जायचे. पण 1 वर्षापासून ही तरुण मित्रमंडळी जेव्हा सर्वांनी एकत्रित येऊन जेव्हा देवगडला जायला लागले, आता आश्वी म्हटलं रे म्हटलं की सर्वांना जवळ घेतात आणि स्वतः भास्करगिरी बाबा सुद्धा मातीमध्ये बसून आपल्या सर्वांशी चर्चा करतात. हा मोठेपणा आहे आपला. सर्व मित्रमंडळ, त्याच्यामध्ये 1 नाही 2 नाही, मागच्या वर्षी मला वाटतं 4 गाड्या होत्या. किती गाड्या? लक्झरी. सर्व महिला. पहिल्यांदा आपण असा आढावा घेतला देवरे कुटुंबियांचा. तिकडे गेले कायगाव टोका. त्याच्यानंतर तिथून निघाले ज्या ठिकाणी माई साहेबांना समाधी देण्यात आली संगमेश्वरावरती, तिथं गेले. त्याच्यानंतर तिकडून निघाले माईंचा जन्म जिथं झाला ते पुनदगाव, तिथं गेले. त्यानंतर निघाले आणि कुठं कानवडे परिवार त्यांच्याकडे सुद्धा असर गेले. आणि येताना पुन्हा जेव्हा इथं आले तो आनंदच वेगळा होता. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि आता तर असं आहे, जेव्हा आश्वीचा व्यक्ती तिथं जातो, देवगडचे भास्करगिरी बाबा म्हणतात माझ्या माहेरचे लोक आहेत. माझ्या कुठले आहेत? माझे कुठले आहेत? माहेरचे लोक. एवढंच नाही, पहिल्यांदा तर पहिली परीक्षाच होती. या तरुण मित्रमंडळीची पहिल्यांदा परीक्षाच होती. पहिल्यांदा असर गेले तर लवकर महाराज आलेच नाही. इतका सुंदर आढावा आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी घेतला. पहिल्यांदा आलेच नाही. आशु म्हटलं तर पहिल्यांदा थोडेसे लांब गेले. पण जेव्हा कळालं 1 नाही 2 नाही 400 लोक आले, मग मात्र भरभरून आशीर्वादच दिला. त्यांना तेव्हा कळालं की आता कुठंतरी आमची आश्वी माझ्या पुंजाईच्या मागे आहे. आणि सर्व करणारे तीच आहे बरं का. ह्याही तरुण मित्र मंडळीला बुद्धीमध्ये चालना देणारी तीच आहे. 3 माणस होते, 3 माणस तरुण मित्र मंडळीचे. पहिला माणस पुंजाईचा ग्रंथ तयार व्हावा, यंदा तो पूर्ण झाला. टाळी वाजवा जरा. 1 नाही 2 नाही 15 अध्यायाचा ग्रंथ पूर्ण झाला. किती अध्यायाचा? 15 अध्यायाचा. तो ग्रंथ असा तसा नाही. मी सकाळी बोललो जोपर्यंत ग्रंथ आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. मी असं नाही म्हणणार चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ग्रंथ, तसं नाही म्हणणार. जोपर्यंत पुंजाईचं नाव आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. त्यांच्या नावात तेवढी ताकद आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. अहो साधं पुंजाबाईचं नाव जरी घेतलं, इथं या आणि पुंजाबाईचं नाव घ्या, माझ्या माईचं नाव घेतलं तर 1 मिनिटात पापाची हुळी. तुका मने पापे पापे आणि जाती संताची अजपे. संताच्या जपानं पापाची हुळी होते. पहिला माणूस ग्रंथ करायचा, ग्रंथ तयार झाला. अनेक ज्यांनी ग्रंथ लिखाण केलं, पहिले नचिकेत महाराज आणि त्यानंतर त्याची पुनरावृत्ती ग्रंथाची जी तयार झाली, सुंदररित्या लिखाण केलं. आपल्या पलीकडले डॉक्टर रामनाथजी झराड, त्यांच्याकडे एकदा टाळी वाजवा. आलेत का? इथं आलेत का? आले असतील तरी या बरं का. फार मोठी उपकार आहे त्या माणसाचे. का बरं? ग्रंथ तयार करणं इतकं सोपं नसतं. त्या माणसाने 2 वर्ष त्या ग्रंथाशी आसारी अभ्यास केला आणि चिंतन करून तो ग्रंथ त्यांनी पूर्ण केला. रामनाथजी झराड पलीकडल्या आशिवचे साधं भोळं व्यक्तिमत्व आहे, पण त्यांनी 2 ग्रंथ पूर्ण केले. एक पलीकडल्या आशिवमध्ये सोनाजीचा आणि दुसरा ग्रंथ तयार केला आपल्या पुंजामाईचा. विठ्ठला 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 विठ्ठला. पहिलं एक ध्येय पूर्ण झालं. तो ग्रंथ सुद्धा तयार झाला. असा तसा नाही, लाखापर्यंत खर्च निघून गेला सहज. दुसरा असणारा त्यांचा त्या ठिकाणी असणारं ध्येय, या तरुण मित्रमंडळीचं ध्येय. आणि एक लक्षात घ्या, ध्येय जर चांगलं असलं परमात्मा ध्येय पूर्ण करतो, हे डोक्यात राहू द्या. ध्येय चांगलं आहे, प्रपंचातलं ध्येय नाही, पुंजाईच्या बाबतीतलं ध्येय आहे. पहिलं ग्रंथ तयार व्हावा, ध्येय पूर्ण झालं.
दुसरं ध्येय हे होतं अखंड हरिनाम सप्ताह 3 दिवसाचा व्हावा, तोही यंदा पूर्ण झाला. तोही यंदा पूर्ण झाला. संजू काका ही सर्व मंडळी सर्व तिथं असायची आणि आता फक्त एक ध्येय पूर्ण राहिलंय. ते मला वाटतं एवढ्या 1-1.5 वर्षामध्ये पूर्ण होईल. बरोबर आहे. दुसरं तिसरं काही नाही, एवढंच ध्येय आहे. इथं आलेल्या माणसाने नवीन मंदिरामध्ये पुंजायला बघावं, एवढंच ध्येय राहिले. आणि तुम्हाला सांगू मी, प्रकाशानंदगिरी महाराज त्या दिवशी बोलले, खारी सारखा वाटा जर दिला, अहो हे काम सुद्धा होणं इतकं अवघड नाही, सहज होणार आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. तुम्हाला एक साधी गंमत सांगू का? 11 लाखाचं मंदिर मी सब स्टेशनला बांधू शकतो एकटा. किती लाखाचं? 11 लाखाचं एकटा जर मंदिर बांधू शकतो तर हे आमचं गावाचं दैवत आहे, गावाचं त्या ठिकाणी आधारस्थान आहे. मग मला सांगा, हे एका वर्षात पूर्ण होणार नाही का? होणारच. आणि ज्याची ज्याची इच्छा आहे त्यांनी जरा वरती बोट करा बरं जरा. शूटिंग करून घ्या यांची जरा. संजू दादा, संजू काका यांची शूटिंग करून घ्या. प्रत्येकाच्या मनामध्ये तेवढंच आहे, आईचं मंदिर पूर्ण व्हावं. विठ्ठला विठ्ठला दादा एक लक्षात घ्या, 600 वर्ष माझ्या रामरायाला मंदिरातून बाहेर राहावं लागलं. यंदा तो मानस पूर्ण झाला. 22 तारीख आपण पाहिली. तसंही मला एक सांगायचंय, माझ्या पुंजाईला सुद्धा जुन्या मंदिरात ठेवू नका, आता नवीन मंदिरामध्ये न्या. विठ्ठला विठ्ठला एक अंतकरणाची गोष्ट सांगतो. अंतकरणाची साधू आणि संत, साधू संत आणि महात्मे जीवनामध्ये जेव्हा हे कार्य करतात ना, त्यांची कीर्ती मागे शिल्लक राहते. आणि ज्यांची कीर्ती मागे शिल्लक राहते त्यांच्या करता मंदिराचा वटवृक्ष निर्माण होतो. तुकोबांनी कर्म केलं, मंदिर तयार झालं. ज्ञानोबांनी कर्म केलं, मंदिर तयार झालं. माझ्या आईने सुंदर कर्म केलं, तिच्या असणारा कीर्तीचा सुगंध आता मागे दरवळतो. जरी गेल्या असतील देहाच्या रूपानं, परंतु कीर्तीच्या रूपानं शिल्लकच आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले माघ महिन्यामधली असणाऱ्या अमावस्या, वार असणारा बुधवार, आणि बुधवारचा माझ्या पुंजा महिन्यात त्या ठिकाणी असणारा श्री क्षेत्र देवगड क्षेत्री आपला प्राण ईश्वरामध्ये विलीन केला. अनेक प्रकारची खडतर तपश्चर्या माझ्या पुंजा महिन्यात. साधू संतांचं जीवन इतकं सोपं नसतं मायबाप. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकार. माझ्या पुंजाईनं कष्ट सहन करून आपल्या सर्वांना आशीर्वाद दिला. आणि शेवटचा पर्वकाळ देवगण क्षेत्रावरती आपली प्राण ज्योत ईश्वरामध्ये विलीन करून टाकली. माझ्या पुंजाईने म्हणावं, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी आणि सकाळ सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलवितो. काय अवतार होता माई बाबा,
काय त्या ठिकाणी असर त्या माईचं असर तेज होतं. देवामध्ये असर विलीन झाल्या. परिसरातल्या सर्व दिंड्या आल्या. लोकांनी दिंड्या काढल्या, पथका आणल्या आणि संगमेश्वरावरती जाऊन माझ्या पुंजाईचे त्या ठिकाणी असर शरीर चितेवरती ठेवून त्यांना समाधी दिली. कोणाला? माझ्या पुंजामाईला. पण अजूनही सांगू का मी तुम्हाला, माझी आई गेली नाही हो, माझी आई गेली नाही. माझ्या आईच्या जवळ जर आलात ना मंदिरामध्ये, प्रसंग घडला. तिथल्या अस्थी आणल्या आणि अस्थी आणून इथं मंदिराजवळ ठेवल्या. तर इथल्या असणाऱ्या दत्तात्रयांच्या मंदिराचा घंटा आपोआप वाजला. ही चमत्कार माझ्या माईचा आहे. माझी माई म्हणजे सर्वसामान्य नाही दादा, माझी माई म्हणजे सर्वसामान्य नाहीये. त्यांची कीर्ती ही मागे राहिली म्हणून त्या अभंगामध्ये घोर चिंतन केले. राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. दिगंबर गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिला त्या कीर्ती जगा माझी, माझ्या पुंजाईची कीर्ती मागे राहिली. तुम्हाला एक सांगू, साधू संतांचं जीवन खडतर असतं. तुकोबाच्या जीवनामध्ये परीक्षा जर झालीच नसती तर ते जीवन काळालं नसतं. एक दिवस प्रसंग असा घडला, तुकोबांची पखवाजी गंगाराम नावाचे, गंगाराम मवाळ, त्यांची पत्नी म्हटले, एक आहे तुम्ही त्याच्या आधी लागलात ना, त्यांना एक दिवस माझ्या घरी घेऊन या, मला त्यांची पूजा करायची, त्यांची मला सेवा करायची. गंगाराम मवाळांना घेऊन आले. गंगाराम मवाळ तुकोबांना घेऊन आले. माझे गुरुआत तो तुम्ही चला माझ्या बरोबर. घरी घेऊन आले आणि मी जरा म्हशीला बांधून येतो, तुम्ही थांबा. गंगाराम मवाळांच्या पत्नीनं काय केलं माय बाप, गरम पाणी घेतलं, गरम 100°C बाबा, बरोबर आहे ना. आणि अशी मंडळी पुढे असलेल्या कीर्तनामध्ये मला आनंद वाटतो कीर्तन सांगायला. टाळीबाज बाजारा त्यांच्याकडे. कडक झालेलं पाणी, उकळे आलेलं पाणी माय बाप त्या ठिकाणी असं घेतलं आणि तुकोबांच्या अंगावरती टाकलं. त्या अंगाला असणारे फोड आले. काय आले? पण ऐका ना दादा, हा का आई वडिलांना नाही मारली, पंढरीच्या आई वडील ना. तुका म्हणे माय बाप, हा जे आहेत ना मायबाप पंढरीचा, त्याला हाका मारले. देवा मायबापा, अरे कोणतं कर्म केलं होतं, माझ्या अंगावरती उकळतं पाणी फेकलं. साधू संतांच्या जीवनामध्ये कष्ट आहे आणि मग तुकोबांच्या मुखरविंदातून काही शब्द निघाला. देवा मायबापा, आता सहन होत नाही, धाव माझ्याकरता लवकर ये आणि मला वाचवण्याचं जळ माझी का पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी जमला. सर्वांना धन्यवाद देतो. अगदी 2-3 मिनिटं घेतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. काल्याकरता ही गवळण निवडली, ती असणारे सुंदर आहे. नामचिंतनाचा छंद लागला, त्या गवळणींना असणारं वेडे लागलं आणि वेडे लागल्यानंतर कोणीतरी एक गवळण भुलली आणि विषय नामचिंतनामध्ये भुलून जाऊन ती असणारी
वार्षिक पाता दही दूध विकण्याकरता निघालेली गवळण. दही दूध न म्हणता कोणी असणारी गवळण भुलली आणि ती काय म्हणजे हरी घ्या, गोविंद घ्या, मुकुंद घ्या, मुरली घ्या अशी कोणी एक गवळण भुलली. कोणासारखी? माझ्या पुंजाई सारखी एक जशी गवळण भुलली तसं त्या गोकुळातल्या गवळणी भुलल्या आणि त्यांच्या बोलण्याच्या प्रतिक्रिया बदलल्या. आणि मग ती गवळण भुलल्यानंतर तुकोबांनी पाहिलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये दिग्दर्शन. के बोलले नारी कोणी के बोलले नारी विकता गोलत क्या मने हारी विकता गोलत क्या मने हारी देखिला डोळा पैसा हे देखिला डोळा पैसा हे देखिला डोळा पैसा हे देखिला डोळा पैसा कोणी एक भुलली नारी विकता गोरस घ्या म्हणे हरी. ती गवळण त्या ठिकाणी असर भुलली आणि काय म्हणायला लागली? हरी घ्या, गोविंद घ्या, गोपाळ घ्या. आता ती भुलली. आता प्रसंग असा आहे, ही भुलत असताना सुद्धा या कृष्ण भगवंताने अनेक प्रकारचं चरित्र त्या ठिकाणी असर केलेलं आहे. चोऱ्या केल्या, रांगलाही आणि चोऱ्या करता 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 एक दिवस अशी गंमत घडली. एक बोबड्या नावाचं व्यक्तिमत्व ते म्हणे हा कृष्ण चोऱ्या करतोय, हा कृष्ण चोऱ्या करतोय. चोऱ्या करता असताना तो म्हणतो डोळे झाका, डोळे झाका, डोळे झाकायला येतोय. पण मंत्र कोणता म्हणतोय पाहू तरी. त्यानं काही डोळे झाकलेच नाही. आणि बोबड्यानं काय केलं तेवढ्यामध्ये कृष्ण भगवंत मंत्र म्हटला. बाकीचे बरोबर चोरी करण्याकरता त्या घरामध्ये गेले पण बोबड्या मात्र अटकला. कुठं अटकला? त्या घरामध्ये. बाकीच्यांनी दही दूध खाल्लं आणि बोबड्याला सांगितलं म्हण मंत्र. तो काय मंत्र म्हटला नाही. त्यानं डोळे उघडे ठेवले. अहो टांगला गेला ना जसा गवळीने धरला असा फटकावला, असा फटकावला, असा फटकावला. आणि तो मग बोबड्या म्हणायला लागला कृष्णा, हे कृष्णा आता तुझ्या बोलबोल मी येणार नाही. कितना आता गड्या मी येईना तुमच्या जगतीला बा. हे दयाबा कितना आता गड्या मी येईना तुमच्या जगतीला बा. बोबड्या बोलतोय लोण्याचा म्हटला सारा गोळा काढला, लोण्याचा गोळा. सारे गोपाळ होते, साऱ्या गोपाळांना जास्त देऊन टाकला. पण माझी अशी फजिती केली म्हणले मला काही दिलाच नाही. मी मागायला गेलो. कोण म्हणते बोबड्या? मी मागायला गेलो म्हणजे मला धरलं आणि मला धरल्यानंतर माझ्या पाठीमध्ये यशोदा माईनं दबा 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 तर मुख्य हाणला. काय हाणला? तो बोबड्या सांगतोय गवळणी मधून रमत्या पोलांना पत पत दिला मला दिल बल दिला देवा. ओ बीत मागाया गेला बा मला धपकन दलले बा. धुप 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 मल्ले बा. हे बुद 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 दलले बा. हे धुप 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 मल्ले बा. हे बुद 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 दलले बा. हे दयाबा कितना लागया येईना तुमच्या जगतीला बा. हे दयाबा कितना लागया येईना तुमच्या जगतीला बा. सांगू का काल्याचं कीर्तनाला लागतात 3 तास. किती तास? बाहेर जेव्हा आम्ही कीर्तनाला जातो 3 तास लागतात. ते गवळणी म्हणायला लागले की लोक उठून नाचतात. त्याला मी धन्यवाद देतो. आणि एक सत्कार आपल्याकडून नजर चुकीनं राहिला आहे. ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली बरोबर आहे ना त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. नाही 1 मिनिट घ्या. तसं नाही. अहो इतकं सुंदर तुम्ही नर्मदेला जाऊन आलात आणि नर्मदा करणं इतकं सोपं नाही. ते तपश्चर्या आहे. या 2 मिनिटं या. चला दोघं या. दोघं जण कोण गेली होती? कोण होतं जोडीदार? विठ्ठल नाथू गायकवाड आमचे विठ्ठल भाऊ त्यांनी पण इकडे या. विठ्ठला 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 विठ्ठला
हे कृष्णा आता तुझ्या बरोबर येणार नाही असं करता करता खेळ खेळायला लागले. खेळ खेळता 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 म्हणजे चोऱ्या तर केल्याच, एवढ्या चोऱ्या केल्या, एवढ्या खोड्या केल्या. एक दिवस एक गवळण म्हणले ये माझ्या घरी तुला दाखवते. पेद्या म्हणले अरे हिचा घर नंबर टिपून घे. तिचा घर नंबर टिपून घेतला, तिच्या घरी गेला आणि जाताना पहाटे गेला, रिकामा नाही गेला, मुंगूस घेऊन गेला. मुंगूस काय घेऊन गेला? मुंगूस घेऊन गेला. पहाटे गेला, मुंगूस मध्ये टाकलं आणि गवळणीची वेणी आणि गवळ्याची दाढी दोघांची गाठ मारली. गाठ मारल्यानंतर गंमत अशी घडली, आसरवरती उडी मारून निघून गेला. पहाटे गवळण उठली, जरा झटका बसला कशाला? वेणीला. ती गवळण म्हणले का रे का म्हणले माझ्या वेणीला तुम्ही ओढता, तो मला माझं तुझं जाऊन दे पण माझ्या दाढीला का तू धक्का लावते? जेव्हा हात लावला पाहिलं दाढीची आणि वेणीची काय झालती? गाठ दिली होती. तोडायला गेले तुटली नाही, जाळायला गेले जळायला नाही. म्हणले का ग कृष्णाची काही खोडी काढली का? म्हणले हो कृष्णाची खोडी काढली. म्हणले चल. दोघं जण निघाले. पुढे होती गवळण आणि मागे होता गवळी. कोण होता? शास्त्रीय दृष्टिकोनातून गवळण होती उंच आणि गवळी होता बुटका. आता काय फजिती झाली असेल त्या गवळ्याची? चांगला असणारी त्याची फजिती झाली. शास्त्र सांगतं गवळण उंच ती भक्ती आहे आणि ज्ञान बुटका व्यक्ती गवळी ते ज्ञान आहे. भक्तीच्या पुढे ज्ञान हे बुटकच आहे. तिथं गेले आणि मग कृष्ण भगवंताने म्हणायला लागला आई हे माझ्यावरती येईल बरं का, मी तुझ्या जवळ होतो. गवळ्यानं सांगितलं फक्त हुर्रे करायचं, हुर्रे. गवळे म्हणायचे हुर्रे. अहो पार असणारी ती असणारी खजीर झाली. कृष्ण भगवंता जवळ गेली आणि सांगायला लागले कृष्णा आली दाबुनी म्हणे गे बाई काय कधी करणे. ती सरी आली दाबुनी म्हणे गे बाई काय कधी करणे. आपतीची दाढी माझी वेणे दोई गाठक देवोनी. दुसरी आली धावत म्हणे गे बाई काय केली मात. मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. हागे बाई कुणासी आवरे ना जरो जाता हा सापडे ना. यशोदे बाळ तुझा कान्हा कोठभर सोसू धिंगाणा. कृष्णाला सांगितलं कृष्णा आता खोड्या बंद कर, मला 2 मिनिटात उरकायचंय. कृष्णा आता तुझ्या खोड्या बंद कर. कृष्णानं खोड्या बंद केल्या. म्हणले तू आता शाळेत जायचं. शाळा कोणती? गायी राखायच्या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल राणा सारे रानामध्ये गेले आणि रानात गेल्यानंतर खेळ चालू झाला. कमलाकृती सर्व गवळ्यांना सारा बसवलं आणि बसवल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांना आणलेल्या शुदरे एकत्र करून तिथं असरा काला झाला. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ पुंडलिक वदन देव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की हर 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 हर
की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुम्ही वारे दोये कडे मुखवंतरोनी आवाज द्या दारा घ्या रे दोयेच्या कोपरा तुम्ही वारे दोये कडे आ तुका म्हणे आजे तुम्ही वारे दोये कडे मुखवंतरोनी आगंडी दरडा कृष्ण म्हणे अवघा गणिम लगावाच्या गाला वाटून एकमेका अवघोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकांशो तुकाला वाटून तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाणे काला वाटून एकमेका एक मिनिट फक्त आरती घ्या सर्वांनी सुंदर कटे जगे दर्शन मात्र मन जोडे मात्र मन कामन बुद्धी रत्न जिडे जिडे मोकल सगोन दुसरे नो पोरे तने गागरिया जिडे बजे बजे मोकल बुद्धी विराज दर्शन मात्र मन जोडे मात्र मन कामन बुद्धी लबोदर पिता पर परवरना आश्रमाचा वाटपास चक्कर बाबा जय 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 मकर मूर्ति विराज मूर्ति दर्शन मात्रे मारा जोडे मात्रे मारा मूर्ति आरती तुझा माईचे मीरा मामुले तुझा माई नाव तुमचे पासे मादेवाची आरती तुझा माईचे मनोलोकी अवतार माई तुझा माईचा केला ते उद्धार विभक्ता जनाचा हवेला मूळ मार्ग हरी भक्ती पंथाचा दिवे रूपी योगी गुरु बाबा किसान गिरीचा आरती तुझा माईचे वीर मामुलेचे तुझा माई नाव तुमचे तुपासे मादेवाची आरती तुझा माईचे बालपणी सहवास बाबा किसान गिरीचा मार्ग धरीला हरी संन्यास पंथाचा साक्षात्कार तुझाला गजदाची माता कपाळी टिळा शोभे हरी त्रिकुंड बसाचा आरती तुझा माईचे वीर मामुलेचे तुझा माई नाव तुमचे तुपासे मादेवाची आरती तुझा माईचे रुद्राचा कार्य केला आपण केले आई बाबाला मोदी बसवत माई माधावीला सुखी केले भक्त जनाला आरती तुझा माईचे वीर मामुलेचे तुझा माई नाव तुमचे तुपासे मादेवाची आरती तुझा माईचे श्री पुरुषाई गुणचरित्र दाविले मंदिर बांधिले शौर्य कर्ण बाबू पच्चविले नास्तिक म्हणे तरी बाबू धनी झाले आरती तुझा माईचे वीर मामुलेचे तुझा माई नाव तुमचे तुपासे मादेवाची आरती तुझा माईचे अंगर वदे रजता डोळा माई करू प्रेमे आदि कर आनंद भोजन भावे होय नमने नमा तवे माता ठल रंग पाठवा माझ्या असं जन्मदिन मी तुझा दास पंढरीचा वार करी